जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता आता सगळी आम्ही गँग आलतो मरीन लाईनला. मरीन लाईन स्टेशन आहे पुन्हा. आता रात्रीचे वाजलेत 1. आपला आर्नो भाऊ 1:35 वाजले आता. नाडेकर भाऊ तर आता मरीन लाईनला जाऊ. आता यो ब्रिज आहे खालून जाणारा पाण्याच्या आतमधून. आता आपण रस्ता क्रॉस करायला पुढून चाललोय थोडं. आपला अविनाश भाऊ पण आहे. आपली अख्खीच पलटण हे बघा बॅग घेऊन आलेलं आहे. हे बघा चोर आहे, चोर बॅग घेऊन आलेले आहे. हे बघा माफिया बघा खाली. हाईट बघा तिची केवढी. हे बघा पोलीसवाले धरतील तुला. कारण त्याच्या आधी फोन केला त्याला तो बोलला मला नाही पाठव. मग तेच मला पण त्याचे 2 फोन येऊन गेले. सांगायला गेलो तो माझं तर काय ऐकणार हरी बाबा तुझी लय आठवण काढत होते लोक. यो आणि यो हा दोघं लय आठवण काढत होते. यो काय यो बोलतो नाही आला ठीक झाला बोलतो प्रथम. काहीच इथं असे रस्ते हे आणि यो असा रस्ता डायरेक्ट असं खाली जातो. एवढं माहिती नाही अजून आपल्याला काय नक्की, पण खाली जातो एवढं माहिती. पुढचं माहिती नाही. आता मी पण कुठे मुंबईला राहतो, आपण टिटवाळ्याला राहतो नक्की माहिती नाही. ती पलटण बघा एवढी पलटण आली आपल्यासोबत आज. का 5च्या टायमाला आलं तेव्हा एवढी मजा नव्हती आली. आज जास्त लोक आहेत, अजून लई मजा आलेली आहे. इथं गाड्या बिड्या बघू शकता तुम्ही, एकदम जोरात गाड्या जात असतात नुसते. आज भारी वाटते जरा. हे बघा कशी मस्ती झाली. नुसती एकामेकांची अशी खेचाखेची चाललेली आहे. अशीच मस्ती झाली आहे पण रस्त्यावर. आता इथून आपल्याला रस्ता क्रॉस करायचा आहे. तिकडं मरीन ड्राईव्ह तुम्ही बघू शकता. यो रस्ता संपल्यावर तुम्हाला बोललेलो. आता यो इथून रस्ता क्रॉस करायला आहे. ते बघा नाडेकर कसा हातवारे करतोय तिकडून. गाईज आता बसलोय मरीन लाईनला. तुम्ही बघू शकतात आपले सगळे आले. फोटो शूटिंग चालली याची ते बघा. आणि व्ह्यू बघा तुम्ही मरीन लाईनचा रात्रीचा पुन्हा अंधार आहे. आणि तिकडं अशा बिल्डिंग आहेत ते बघा. त्या इकडं अंबानीचं घर पण एक दिसणार नाही. आता रात्रीचा टाईम आहे. आता मस्त एक बसलेलो आहे. पहिले हे सगळे पहिल्यांदा आले, मी दुसऱ्यांदा आलो आहे. 5च्या टायमाला बसूनच नाही दिलं काय माहिती या टायमाला कसं बसून दिलं आहे बघा ना. 5च्या टायमाला वाटतं पुढे गेलतो ना म्हणून बसून नाही दिलं. इथं पाठीमागं दिलं आहे बसून. काय माहिती आता बसले भारी वाटते 5च्या टायमापेक्षा. पाण्याची बॉटल 30 रुपयाला आहे. भावांनो तुम्ही बघू शकतात पाणी आता पूर्ण खाली गेलेलं आहे. आणि पहिले इथं असायचं पावसाच्या टायमाला, आता खाली आहे आपलं. आणि अख्खं बीच दिसतं आता इथून आपलं. आणि तिकडं गिरगाव चौपाटी आपली, तिकडं गिरगाव चौपाटी आहे. आणि आता बसलेलं आहे बघू शकतात. पाणी आता ते उन्हाळा आहे ना म्हणून तर पाणी सी लेवल कमी झालेलं आहे. सगळीकडे तसंच आहे. नाही तर याचं काम आहे की लाटा हे करायचं. जास्त मोठ्या लाटा असल्या ना तर ते अडवतं. त्याचं काम येते हे असंच नाही. इकडं त्याचं काम येते हे आहे बघा. ते त्यासाठीच टेकलं. लाटा आल्या ना पाण्याचा फोर्स कमी करतं. अशा लाटा येत असतात ना, याच्यापेक्षा मोठ्या लाटा येतात. काय जाता अख्खी पलटण चाललो आहे आम्ही आता CSTला. कारण की तर आता बसलेलो. आता अर्धा 1 तास झालेलं आहे बसून. लाटाचा तुम्ही बघू शकता आवाज कसा येतो आहे इकडं अख्खे. आणि तो दिसतोय ना भावानं ते लाल लाईटीचा मग ते त्याच्यावर ते आपलं वानखेडे स्टेडियम आहे. इकडं खूप मॅचेस झालेल्या आहेत मोठ्या मोठ्या. भावांना यो रस्ता आहे खालून जाणारा असा जमिनीच्या खालून. तुम्ही बघू शकतात काच लावलेलं आहे इथं. तर भावांनो 2-3 दिवसापासून रील होत होती की मरीन लाईनला 2 वाजता कोणी नसतं. आणि तुम्ही बघू शकता तुमचा भाऊ मरीन लाईनला चालतोय लाटा बघत. कोणी पोलीसवाला नाही काय नाही. काय माहिती ते रील काढणार आहे काय बोलतायत नक्की समजलं नाही मला. कोणी बसलेलं नाही. तिकडं बसलेलं होते पाठीमागं. इथं कोणी बसलेलं नाही नक्की. चर्चगेटपाशी मरीन लाईनपाशी बसलेले आहेत. आणि समुद्राचा व्ह्यू फक्त बोलायचं की येऊ शकतात काय नाही एवढं पोलीसवाल्यांचं. 2 वाजता मस्त आहे की बघा व्ह्यू एन्जॉय करा.
आणि कचरा करू नका, एवढं बोलायचं आहे. कचरा खूप केला आहे माणसांनी, कचरा करू नका. मुंबई आहे, बाहेरच्या देशातले पण येतात फिरायला, बघतात आपलं. बोलतो भावांनो कचरा बिचरा करायचा नाही, काय केलं आपल्यासोबत ठेवा, बस एवढंच बोलायचं आहे. आता वानखेडे स्टेडियम पण जवळ आलेलं आहे तिकडं. आपला सुजल भावान ते गेले आता पुढे पार चालत चालत. आता आम्ही सगळं चालले फोटो काढ, त्याला फोटो काढायचे होते. ब्रिज लागलेले आहे आणि त्याच्या पुढे वानखेडे स्टेडियममध्ये चर्चगेट आलेच आता जवळ. चर्चगेट जवळ आले, वानखेडे स्टेडियम बघितलं, चर्चगेट आलं म्हणजे जवळ. असं पुन्हा बघा ना, पुन्हा असं गोलमध्ये बघा, इथून ते पार तिथपर्यंत तिकडे गिरगाव चौपाटी. मज्जा येते बघायला, तुम्ही पण बघा. ते बघा कोस्टल रोड असा लिहिलेलं आहे तिकडं, वेलकम टू कोस्टल रोड असं काहीतरी लिहिलेलं आहे. तो जातो असं तिकडं. एवढं इंग्लिश पक्की नाही अजून. कोस्टल रोड आहे. हां, बोलता येत नाही ना भावांनो, म्हणजे थोडा तोतला आहे ना जरा, म्हणून तो असतोय. काय रे ते काय लिहिलंय ते बघ ना, ते वरती वेलकम टू कोस्टल रोड, काय कोस्टल रोड, कोस्टल. हां मग बराबर बोलले भावांनो. हां कोस्टल रोड, मुंबईचा कोस्टल रोड. हां तेच ते बरोबर बोलले भावांनो. हे बघा इथं लिहिलेलं आहे, आपल्याला पण येते इंग्लिश. हां असं नाही, हे बघा इथं असं लाईटी लिहिलेल्या आहेत, काय माहिती ते कशाला असं चमकतात नुसते. हां ते असतं ना असं शिपसाठी काहीतरी, म्हणून असतील त्या लाईटी. ते बघा ते पुढे चाललेत नुसते, ते दिसतात का दोन डोके. काय एवढी गाई आहे, मस्त एन्जॉय करत जायचं. एकाला घरी जायचं आहे लवकर सकाळीच. जाऊ दे थोडं, आता रस्ता क्रॉस करायचा आहे त्या साईडला. मरीन लाईनवरती फिरले, पोलीसवाले आले. इथं पोलीसवाले फिरत आहेत, होऊ शकतात. मामा आलाय काठी घेऊन, पटकन उतरतो खाली. आता दुसऱ्या रस्त्याने चाललेलं आहे, तिकडं आपल्याला मामा दिसलेला होता. तो बोलतो इथं फिरू नका, 2 वाजले आणि इथं तुम्हाला फिरायला आलो कोणी गेलं, बंद आहे समजत नाही का. तिकडं सगळे बसलेले होते, तुम्ही बघू लागतात. तो शिवाय होता, बोलतो तुला माहिती आहे ना तरी सुद्धा इकडे येऊन आलं. पाठीमागं मी आलो तेव्हा बंद होतं, तेव्हा बसलो नव्हतो तेव्हा, कारण की इथं तिकडं मरीन लाईनला बसून देत होते. मला वाटलं सगळे बसलेले, मी पण बसलो. इथं पुढे चालत येताना मग मामा दिसला, बोलतो तुम्हाला आलो केलं का, तुम्ही कसे इथं फिरतायत, येऊ नका, आले तर बसू नका भावांनो. मस्करी मध्ये तेव्हा पाठीमागं व्हिडिओ बोललो, बसू नका. हे बघा बुलेट कशी खतरनाक आहे, वाचतो डोळ्यावरून. मामा चिडलेला फुल, बोलतो तुम्हाला आलो बस कोणी केलं, बोलतो काय नाही सॉरी, बोलतो मामाला चुकलं बोललो. आणि आता दुसऱ्या रस्त्याने आम्ही चालले CSMTला, बघू शकतात. इथं मुंबईला गाड्या अशा बघितलं फास्ट चालतात, बेकार ना डायरेक्ट ले फास्ट असतात ते, थांबत नाही अशा मध्ये पटकन. थांबतच नाही ते. ते गाड्या फास्ट चालत होत्या आणि यो डायरेक्ट मध्ये त्याला खेचला मग पाठी मागं. बघू शकतात या मुंबईच्या कॉलनी आहेत. फोन बघतो इथं, स्टोऱ्या टाकायचे काम, मरीन लाईनची स्टोरी दाखव रे, स्टोरी दाखव आपली. हे बघा कशी ना डायरेक्ट. हां चाललोय, मॅप लावलेला आहे भावांनो, मॅपने चाललोय आता. मग तोंड अरे तसं नाही, फ्रंटनी कसं दिसतंय. तर गाईज यो वानखेडे स्टेडियम आहे, बघू शकतात. गेट आहे इथं असा, त्याच्यामध्ये वानखेडे स्टेडियमचा लुक दिसतो. इथं मरीन लाईनच्या पूर्ण स्ट्रेट पुढे यायचं आहे बघा. इथं चर्चगेटपासून तुम्हाला माहिती असेल तर चांगलं आहे, तरी सांगून ठेवतो. इथं किती मॅचेस झाले असतील. यो वानखेडे स्टेडियमचा गेट नंबर 2 आहे आणि असे 7 गेट आहे. यो मेन गेट वाटतं, बघू शकतात कसं आहे. आता पुढे जाऊ थोडं, चला. काय आता आलोय इथं स्टेशनला, तुम्ही बघू शकतात. जुन्या काळातले ब्रिटिश यांनी केलेले स्ट्रक्चर किती भारी आहे. याची लाईटिंग अजून चालू गेली, याची लाईटिंग बंद आहे काय माहिती का, तुम्ही मला सांगू शकता तुम्हाला माहिती असेल तर.
एवढं भारी वाटतं ना ते व्ह्यू बघून. ते बघू शकता हे बघा एकदम भारी एकदम. याची लाईटी पण चालू असताना एक नंबर व्ह्यू आला असतो वाहून एक नंबर. रस्त्या रात्री टायमाला एवढी गर्दी नाही इकडं. याच्या लाईटी चालू पाहिजे होता. डिसअपॉइंटेड थोड्यापासून. याच्या आहेत चालू हे भारी दिसते. हे बघा आपली पलटण कशी बसते. आता आपला खल्ली आता जातो स्टेशनला. हे त्यांच्यासाठी थांबा. पण बघू शकता तुम्ही आपला अविनाश भाऊ. आता इथं असं टर्मिनल्स लाईनला बसलेलो आहे आपण. ट्रेन चालू नाही झाल्या अजून म्हणून. हे बघू शकतात गर्दी किती आहे टर्मिनल्सला. आपला सगळेजण आता येतील इथं बसतील. आता बसलो जरा पाय दुखायला लागली चालून चालून. आता 4:20ची कसारे लागलेली आहे आपली. मित्र गेले आतमध्ये बसायला तर मी पण बसतो. जर का तुम्हाला हे ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा. आपले पुढचे ब्लॉग पण बघा आणि इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा भावांनो. आपण असेच चांगले चांगले कॉन्टेंट आणणार आहे म्हणून बोलते भावांनो. चला तर जय शिवराय पूर्ण एकदा.